नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. आज आपण पाहणार आहोत सांगोला तालुक्यातील दृश्य शक्ती कुणाच्या मागे आणि अदृश्य शक्ती कुणाच्या मागे. तर सुरुवातीला आपण पाहूया की संपूर्ण सांगोला तालुक्यातील बलाढ्य पक्षांचे बलाढ्य नेते आणि 34 मतदार नेते हे भाजपचे उमेदवार RR म्हणजेच राजेंद्र राऊत यांच्या मागे उभे असल्याचं दिसून येत आहे. मग मोहिते पाटलांच्या नावाखाली वसंतनाना देशमुखच्या मागे कोण? तर मित्रांनो, मोहिते पाटील म्हणतात आमच्या मागे अदृश्य शक्ती. एवढं सोपं आहे का? राष्ट्रवादीतील दिसणारे दृश्य आमदार हेच विरोध करतायत आणि विरोधी पक्षातील म्हणजेच भाजप पक्षांचे नेते, इतर पक्षांचे नेते हे कसे अदृश्य होऊन मदत करणार हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूयात की सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील किती मतदान आणि कुणाच्या पक्षाचे किती मतदार आहेत. तर सुरुवातीला आपण पाहूयात की शहाजी बापू पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील जे शिंदे सेनेचे माजी आमदार आहेत, त्यांच्या पाठीमागं सांगोला तालुक्यातून सुमारे 18 मतदार आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण सांगोला नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक सदस्य त्यांच्यासोबत 18 मतदार आहेत. तर त्याचबरोबर भाजपचे देखील 7 मतदार आहेत. तसेच विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडे शेकापचे 7 मतदार आहेत. तर अजितदादा गटाचे 2 मतदार या सांगोला तालुक्यात आहेत. आणि आपण मागील काही 2 दिवसाचा जर आलेख पाहिला तर सांगोला तालुक्यातील हे सगळे मातब्बर नेते मंडळी एकत्रित येत हे राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी उभा असल्याचे अनेक व्हिडिओ, अनेक मुलाखती आपण पाहिल्या आहेत. मग सांगोला तालुक्यातून अदृश्य कोणती शक्ती आहे की ती वसंतनाना देशमुख यांच्या पाठीशी उभा राहणार? काल नुकतंच वसंतनाना देशमुख यांनी भेट दिली आणि ते प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना भेट देऊन आले. मात्र त्यातून काय साध्य झालं, काय दिसून आलं, या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर यांच्या चेहऱ्यावर कुठंही ही अदृश्य शक्ती यांच्या पाठीशी आहे असं दिसून येत नाही. त्यामुळं या सांगोला तालुक्यात मोहिते पाटलांचा पॅटर्न चालणार का हे देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण मागील अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर या सांगोल्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांचा रोल, एंट्री ही महत्वाची मानली जात होती. मात्र सध्या मोहिते पाटलाचा पॅटर्न या सांगोला तालुक्यात चालत नाही. त्याचं कारण आहे की सांगोला तालुक्यातले राजकारणाचे समीकरण सध्या बदललंय. कारण मागील काही काळामध्ये स्वर्गीय गणपत आबा देशमुख आणि मोहिते पाटील यांचं सख्य असल्यामुळं ते जुळलं जात होतं. मात्र आता त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे भाजपच्या वोटातून काम करतायत. जरी शेकापचे असले तर ते भाजपची त्यांची आता नाळ जोडल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर माजी आमदार शहाजी बापू पाटील हे देखील स्वतंत्र त्यांचा गट उभारलेला आहे. त्यामुळं या दोन्ही एकमेकाच्या विरोधामध्ये कुठेही मोहिते पाटील यांचा रोल किंवा त्यांचा पॅटर्न सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे इथली अदृश्य शक्ती ही मोहिते पाटलांसाठी काम करल असं दिसून येत नाही. खरं तर सांगोला तालुक्यातील माजी आमदार शहाजी बापू पाटील असतील, विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा साळुंखे असतील, हे सांगोल्याचे सर्व मातब्बर नेते सध्या भाजप सोबत काम करताना आपण पाहतोय. केवळ या सोलापूर विधान परिषदेसाठीच नाही तर मागील 6 महिन्याचा, वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर ही सगळी मातब्बर नेते मंडळी भाजपशी संलग्न आहेत. त्यामुळं या नेत्यांची नाळ आता भाजपमध्ये गेल्याचं दिसून येतंय.